परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्री साई सच्चरित अध्याय 30. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ओम नमोजी साई सदया भक्तवत्सला करुणालया दर्शने वारिसी भक्त भवभया नेसी विलया आपदा आरंभी वसती निर्गुणी तो तू भक्त भावाची या गुणी ओवूनी आणिली सगुणी संत चुडामणी साईनाथा निज भक्तोद्धारण कार्य संता सर्वदा अपरिहार्य तू तर संत वृंदांचा आचार्य तुझसी ही अनिवार्य ते आहे. जी ही धरिले तव चरणद्वय पावले सकळ किलमिशलय जाहला पूर्व संस्कारोदय मार्ग निर्भय निष्कंटक आठवूनिया आपुले चरण येती महातीर्थींचे ब्राह्मण करीती गायत्री पुरश्चरण पोथी पुराण वाचिती संस्कारहीन अल्पशक्ती कायाम्ही जाणू भक्ती टाकिले जरी आम्हा समस्ती साई न देती अंतर जयावरी ते कृपा करीती अचिंत्य महाशक्ती पावती आत्मानात्म विवेक संपत्ती सवेची प्राप्ती ज्ञानाची साई मुखवचन लालसे भक्तजन होऊन निपेसे शब्द शब्दांचे जोडून ठसे पाहत भरवसे प्रतीती निज भक्तांचा मनोरथ जाणे संपूर्ण साईनाथ पुरविताही तोच समर्थ तेणेची कृतार्थ तद्भक्त धाव पावगा साईनाथा ठेवितो तुझिया चरणी माथा विसरोनिया अपराध समस्ता निवारी चिंता दासाची ऐसा संकटी गांजिता भक्त स्मरे जो साईनाथा तयाचिया उद्विग्न चित्ता शांती लाता तो एक ऐसे साई दयासागर कृपा करीते झाले मजवर तेणेच वाचका झाला हा सादर ग्रंथ मंगलकारक ना तरी माझा काय अधिकार कोण हे कार्य घेता शिरावर ज्याचा तोच निरविता असल्यावर कासया भार मजवरता असता मद्वाचा प्रकाशक साई समर्थ ज्ञानदीपक अज्ञान तम विध्वंसक किमर्थ साशंक असावे. त्या दयाघन प्रभूचा भरवसा तेणे न वाटला श्रम अणुमात्रसा पुरला माझे मनीचा धिंवसा कृपा प्रसाद हा त्याचा ही ग्रंथरूपी संतसेवा माझ्या पूर्वपुण्याईचा ठेवा गोड करून घेतली देवा धन्य दैवाचा तेणे मी गदाध्यायी जाहले श्रवण नाना परीचे दृष्टांत देऊन कैसे भक्तांस बोधप्रदन साई दयाघन करीत ते. आता प्रकृताध्यायी ही एक सप्तशृंगी देवीचे उपासक तयांचे हे गोड कथानक आनंददायक परिसिजे. देवदेवी निजभक्तां प्रती कैसे निर्विती संता हाती ही तरी एक चमत्कृती सादर चित्ती अवलोका. महाराजांच्या कथा बहुत एकाहूनी एक अद्भुत ही कथा श्रवणोचित सावचित्त परिसावी. कथा नव्हे हे अमृतपान येणे पावाल समाधान कळोन येईल साईंचे महिमान व्यापकपणही तैसेच. चिकित्सक आणि तर्कवादी ही न लागावे यांच्या नादी येथे नाही वादावादी प्रेम निरवधी पाहिजे. ज्ञानी असून भावाभाविक श्रद्धाशील विश्वासूक किंवा संता घरीचा पाईक इतरा या माईक काहण्या. हा साई लीला कल्पतरू निर्विकल्प फलपुष्पधरू असेल भक्त भाग्याचा सधरू तोची उतारू ते ये तळी. ऐका हो कथा परम पावनी परमार्थिया मोक्षदानी सकळ साधना पोटी मुखरणी कृतकल्याणी सकळिका. सहजे जडजीवोद्धारण ते हे साई कथामृतपान प्रापंचिकांचे समाधान मोक्ष साधन मुमुक्षुवा. करिता एक कल्पना येथ पावे आणिक कल्पनातीत म्हणून हेमाड होऊन विनीत श्रोतया पालवीत श्रवणार्थ. ऐसी एक कथा कथिता वाढेल लीला रसास्वादता होईल समाधान भवद वार्ता साई समर्थता ती हीच.
जिल्हा नाशिक ग्रामवणी काकाजी वैद्य नामक कोणी असती तेथे वास्तव्य करुनी उपाध्ये ते स्थानी देवीचे. देवीचे नाम सप्तशृंगी उपाध्ये अस्थिर अंतरंगी अनेक दुर्धर आपत्ती प्रसंगी संसार संगी गांजले. येता कालचक्राचा फेरा मन हे भोवे जैसा भोबरा देह ही धावे सैरा वैरा शांती क्षणभरा लाधेना. तेणे काकाजी अतिदुःखित जाऊन या देवळा आत देवी पाशी करुणा भाकीत चिंता विरहित भावया. मनोभावे केला धावा देवीही तुष्टली पाहू निभावा. तेच रात्री दृष्टांत भावा श्रुती परिसावा नवलावा. देवी सप्तशृंगी आई काकाजीच्या स्वप्नी येई म्हणे तू बाबांपाशी जाई मन होईल सुस्थिर. हे बाबा कोठील कवण करील देवी स्पष्टीकरण म्हणून काका जई उत्कंठित मन नयनोन्मीलन पावले. जिज्ञासा ती तैसीच राहिली स्वप्नवृत्ती तात्काळ मावळली. काकाजीने बुद्धी चालविली बाबा जे वदली ते गुण. असतील बाबा त्र्यंबकेश्वर काकाजी मनी हाच निर्धार. लाधले घेतले दर्शन सत्वर राहीना अस्थिरता मनाची. काकाजीने 10 दिवस त्र्यंबकेश्वरी केला वास अखेरपर्यंत राहिला उदास मनोल्लास लाधेना. जाईना मनाची दुश्चित्तता शमेनातयांची चंचलता. दिवसेंदिवस वाढे उद्विग्नता निघाला मागुता काकाजी. नित्य प्रातः स्नान करी रुद्रावर्तन लिंगावरी संत धार अभिषेक धरी परिअंतरी अस्थिर. पुनश्च जाऊनी देवी द्वारी वदे का धाडिले त्र्यंबकेश्वरी. आता तरी मज स्थिर करी या येर झाली नको गे. येणे परी अति काकुळती धावा करीतो देवी प्रती. देवी त्या दर्शन दे राती वदे दृष्टांती तयाते. म्हणे मी जे बाबा वदतो ते शिर्डीचे साई समर्थ. त्र्यंबकेश्वरी गमन किमर्थ केले का निरर्थक कळेना. कोठे शिर्डी कैसे जावे बाबा हे न आपणा ठावे. आता हे जाणे कैसे घडावे न कळे भावे कैसे की. परी जो संत चरणी रत मनी धरी दर्शन हेत. संतची काय परी अनंत सदिच्छा पुरवीत तयाची. जो जो संत तो तो अनंत नसे लवलेश उभयतात. किंबहुना उभय मानणे हेची द्वैत संता अद्वैत अनंती. चालून जाईन संत दर्शना स्वेच्छापूर्वीन मनीची कामना. ही तो केवळ अभिमान वल्गना अघटित घटना संतांची. विना आलिया संतांच्या मना कोण जाईल तयांचे दर्शना. आश्चर्य तयांच्या सत्तेविना पान हालेना वृक्षाचे. जैसी जयाची दर्शनोत्कंठा जैसा भाव जैसी निष्ठा. सदा सानंदानुभव पराकाष्ठा भक्त श्रेष्ठा लाधते. कैसे जावे साई दर्शना इकडे काकाजीस ही विवंचना. तिकडे तयांच्या शोधित ठिकाणा पातला पाहुणा शिर्डीचा. पाहुणा तरी काय सामान्य अवघ्यांपरीस जो बाबांसमान्य. जयाच्या प्रेमास तुळेना अन्य अधिकारही धन्य जयाचा. माधवराव नामाभिधान देशपांडेपणाचे वतन. बाबांपाशी अतिलडिवाळपण चालेना आन कवणाचे. सदा सर्वदा प्रेमाचे भांडण अरे तुरेचे एकेरी भाषण. पोटच्या पोरासम प्रेम विलक्षण पातला तत्क्षण वणीस. बाळास जव जाहले दुखणे आईने देवीस घातले गाऱ्हाणे. तुझ्या ओटीत घातले हे तान्हे तारणे मारणे तुझकडे. बाळ माझे बरे होता चरणावरी घालीन तत्वता. येणेपरी देवीस नवसिता लाधली आरामता बाळास. वैद्य काय देवकाय कार्य उरकता विसर होय. विपत्कालीच नवसाची सय पावे जव भय न फेडिता. कित्येक वर्षे महिने दिवस लोटले विसरले केलेला नवस. अंती मातेने अंत समयास माधवरावास विनविले. बहुधा वर्षांचा हा नवस फेडता फेडता आले हे दिवस. बरवी न दीर्घसूत्रता बहुवस जाईगा दर्शनास देवीच्या. तैसेच मातेच्या दोन्ही स्तनांस खांडके पडून त्रासली आसोस. होऊन या बहुदुस्सह क्लेश आणि कही देवीस नवसिले. येते माते लोटांगणी तारीसील जरी या यातनांतुनी. रौप्य स्तनद्वय तुझवरुनी ओवाळूनी वाहीन. तोही नवस राहिला होता फेडू फेडू म्हणता म्हणता. तोही आठवला मातेच्या चित्ता देहावसानता समयास.
देऊन बब्यास याचीही आठवण, फेडीन म्हणून घेऊन वचन, माता होऊन या निर्वासन, गेली समरसोन हरिचरणी. पुढे मग जाऊ जाऊ म्हणता, दिवस महिने वर्षे लोटता, माधवरावांस जाहली विस्मरणता, नवस फेडिता राहिले. येणे परी वर्षे 30, होता काय घडले शिर्डीस, ज्योतिषी एक करीत प्रवास, त्याच स्थानास पातला. ज्योतिर्विद्येचं ज्ञान गहन, जाणे भूत भविष्य वर्तमान, अनेक जिज्ञासु तृप्त करून, वाहवा मिळवून राहिला. श्रीमंत केशवरावजी बट्टी, आदी करून बहुतांच्या गोष्टी, वर्तवूनी सकाळांची संतुष्टी, उठाउठी संपादिली. माधव नावांचा कनिष्ठ भ्राता, बापाजी आपुले भविष्य पुसता, ज्योतिषी तो जाहला वर्तविता, देवीची अप्रसन्नता तयावर. म्हणे मातेने केलेले नमस, तिच्या देहांताची या समयास, तिने तुझिया ज्येष्ठ बंधूस, फेडावयास आज्ञापिले. ते न फेडिता आजवरे, नडा देते देवी भारी, माधवराव येता घरी, बापाजी सारी कथी कथा. माधवरावांस पटली खूण, सुवर्णकार आमंत्रुण, करविले दोन रौप्यस्तन, गेले की घेऊन मशिदी. घालून बाबांस लोटांगण, पुढे ते ठेवून दोन्ही स्तन, वदते झाले बाबां लागून, म्हणती घ्या फेडून ते नवस. तूच आमुची सप्तशृंगी, तूच देवी आम्हा लागी, ही घे वाचा दत्त देणगी, घेऊन उगी राहावे. बाबा वदती प्रत्युत्तरी, जाऊन या सप्तशृंगीच्या मंदिरी, वाहे तिची 30 चरणावरी, स्तनेही साजिरी निज हस्ते. पडता ऐसा बाबांचा आग्रह, माधवरावांच्या मनाचाही ग्रह, तैसाच होऊनी सोडिले गृह, जाहला निग्रह दर्शनाचा. घेतले बाबांचे दर्शन, प्रार्थिले शुभ आशीर्वचन, करोन उदी प्रसाद ग्रहण, अनुज्ञा घेऊन निघाले. आले पहाते सप्तशृंगीस, लागले कुलोपाध्याय शोधावयास, सुदैवे काकाजीचेच गृहास्थ, अनायास प्राप्तते. काकाजीच्या उत्कंठापोटी, शीघ्र व्हावी बाबांची भेटी, तोच ही माधवरावांची गाठी, हे काय गोठी सामान्य. आपण कोण कोठील पुसता, शिर्डीहूनची आले समजता, काय त्या आनंदा पारा वारता, पडली उभयता मिठीच. ऐसे ते दोघे प्रसन्न चित्त, साई लीला गात गात, पूर्ण होता नवसकृत्य, उपाध्ये निघत शिर्डीते. माधवरावांसारखी सोबत, तीही लाधली ऐसी अकल्पित, उपाध्ये भुवा आनंद भरित, मार्ग लक्षित शिर्डीचा. नवस फिटता शीघ्रगती, दोघे पातले शिर्डी प्रती, येताच साई दर्शना निघती, परमप्रीती सोत्कंठ. आधी जैसी मनाची आवडी, तैशाच पाऊली निघाले तातडी, पातले काकाजी गोदे थडी, जेथून शिर्डी सन्निध. पुजारी बंदी बाबांचे चरण, करीत सजल नयनी स्नपन, होऊन दर्शन सुख संपन्न, चित्त प्रसन्न जाहले. देवीचा दृष्टांत होता यदर्थ, दृष्टी देखता ते बाबा समर्थ, काकाजी सुखावले यथार्थ, पुरला मनोरथ तयांचा. असो काकाजी सुखसंपन्न, दर्शन सेविने चित्त प्रसन्न, जाहले खरेच निश्चिंत मन, कृपाघन वर्षणे. हरपले मनाचे चंचलपण, स्वये जहाले विस्मयापन्न, आपणासची पुसती आपण, काय विलक्षण ही करणी. नाही काही बदले वचन, नाही प्रश्न समाधान, नाही दिधले आशीर्वचन, केवळ दर्शन सुखदायी. माझी चंचल चित्तवृत्ती, केवळ दर्शने पावली निवृत्ती, लाधली अलौकिक सुख संवित्ती, दर्शन महती या नाव. साई पायी जडली दृष्टी, तेणे वाचेस पडली मिठी, करणी परिचिता बाबांच्या गोष्टी, आनंद पोटी न समाये. उपाध्ये बुवा निज भावेसी, शरण गेले समर्थांसी, पावते झाले निज सुखासी, विसरले वृत्तीसी पूर्वील. ऐसे काकाजी 12 दिवस, राहते जाहले तै शिर्डीस, होऊन या सुस्थिर मानस, सप्तशृंगीस परतले. स्वप्नासही लागे काळ, उषक्काळ वा प्रातःकाळ, तेव्हा जी पडती तीच सफळ, स्वप्ने निरफळ तदितर. ऐसी सार्वत्रिक प्रसिद्धी, परी या शिर्डीच्या स्वप्नांची सिद्धी, पडोत ती कुठे आणि कधी, भक्ता अबाधित अनुभव. ये अर्थीची अल्पवार्ता, सादर करीतो श्रोतिया करिता, कौतुक वाटेल परमचित्ता, श्रवणोल्लासता वाढेल. 2 प्रहरी एके दिवशी, बाबावतती दीक्षिता पाशी, टांगा घेऊन जा राहत्यासी, खुशाल भाऊसी घेऊन ये. जाहले की बहुत दिवस,
भेटावयाची मनी आर्त, म्हणावे बाबांनी तुम्हा प्रत, भेटी प्रीत्यर्थ बोलाविले. करून या आज्ञाभिवंदन, दीक्षित गेले टांगा घेऊन, खुशाल भाऊ भेटले तत्क्षण, निवेदले प्रयोजन आगमनाचे. ऐकून या बाबांचा निरोप, खुशाल भाऊंस आश्चर्य अमूप, म्हणती हाच उठलो घेऊन झोप, झोपेत आज्ञापत हे चिमज. आताच मी दुपारा जेवणी, करीत असता आराम शयने, डोळ्यास डोळा लागता क्षणी, बाबाही स्वप्नी हेच बदत हो. म्हणाले आताच शिर्डी सचल, माझीही इच्छा जाहली प्रबळ, करू काय घोडे ना जवळ, मुलास कळवाया धाडिले. मुलगा वेशीच्या बाहेर पडला, तोच आपुला तांगा आला, दीक्षित विनोदे म्हणती तयाला, तदर्थच मजला आज्ञा पिले. आता स्वये येत असला तर, टांगा बाहेर आहेत तयार, मग ते शिर्डीस आनंद निर्भर, दीक्षितांबरोबर पातले. तात्पर्य खुशाल भाऊ भेटले, बाबांचेही मनोर्थ पुरले, खुशाल भाऊही बहुगही बरले, पाहून या लिलेस बाबांच्या. एकदा एक पंजाबी ब्राह्मण, रामलाल नामाभिधान, मुंबईमध्ये वसता जाण, बाबांनी स्वप्न दिले तया. दिग्वायुरवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची या सत्ता, बाह्यांतःकरण विषय ग्राहकता, जागरितता त्या नाव. विरमे जव सकल इंद्रियगण, होई जागृत सत्संस्कार प्रबोधन, ग्राह्याग्राह्यक रूपे स्फुरण, असे हे लक्षण स्वप्नाचे. त्याचे स्वप्न तो विलक्षण, ठावेन बाबांचे रूपलक्षण, पूर्वी कधी नाही दर्शन, मजकडे येऊन जा म्हणत. आकृती वरून दिसले महंत, परी न ठावे ते कोठे वसत, रामलाल होऊन जागृत, विचाराकुलित जाहला. जावे ऐसे वाटले मना, पत्ता नाही ठाव ठिकाणा, परी तो जयासी बोलावी दर्शना, तयाची रचना तो जाणे. मग तेच दुसरे दिवशी दुपारी, सहज रस्त्याने मारिता फेरी, छबी एके दुकानावरी, पाहून अंतरी चमकला. स्वप्नी जे रूप दिसले तयाला, तेच ते गमले रामलालाला, विचारपूस कराया लागला, दुकानदाराला तात्काळ. लक्ष लावून छबी पाहे, कोण कोठील आहे तो हो हे, कळता हा साई शिर्डीत आहे, स्वस्थ राहे रामलाल. पुढील पत्ता लागला, रामलाल शिर्डीस गेला, बाबांची या निर्वाण काला, पर्यंत राहिला त्यांपाशी. आपुल्या भक्तांचे पुरवावे हेत, आणावे तयांस दर्शनार्थ, पुरवावे स्वार्थ वा परमार्थ, हेची मनोर्थ बाबांचे. ना तरी ते अवाप्त काम, स्वये सर्वदा निष्काम, निस्वार्थ निरहंकार निर्मम, भक्त कामैक अवतार. क्रोध त्याचा घेई नावारा, द्वेषास जेथे न लागेत न लभे थारा, डोळा न देखे जो उदरंभरा, साधू खरा तो समजावा. सर्वाठायी प्रेम निस्वार्थ, हाच ज्याचा परम पुरुषार्थ, वेची न धर्म विषया व्यतिरिक्त, वाचाही व्यर्थ पळभरी. सारांश माझा धरून हात, लिहवून घेता हे निजचरित, भक्ती भावे निजस्मरणरत, हे चिकी इंगित येथील. म्हणगुनी हे माड अतिविनीत, नित्य श्रोतया हेची विनवीत, होऊन श्रद्धा भक्ती समन्वित, साई सच्चरित परिसावे. तेणे मनास होईल शांती, उपजेल व्यसन मग्ना उपरती, जडेल साई चरणी भक्ती, भवनिर्मुक्तिदायक. असो पुढील अध्यायी आता, संन्यासी विजयानंदाची कथा, जयास मानस सरासी जाता, दिधली निर्मुक्तता निजपती. भक्त मानकर बाळाराम, तयाही तैसास दिधला विश्राम, तोच नूलकर मेघांचा काम, पूर्वी प्रकाम साईनाथ. व्याघ्रासारखा क्रूर प्राणी, तयाही दिधला ठाव चरणी, ऐसी अगाध साईंची करणी, श्रवणा पर्वणी महोत्सव. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, नवसादि कथा कथन नाम 33तमोऽध्यायः. शुभं भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय श्री काका साई राम.